असं म्हणतात ना, आपल्या कुळदेवतेचा आपल्या घरावर, आपल्या मुलाबाळांवर कृपा आशीर्वाद, लक्ष्मीची कृपा प्राप्ती आपल्या घरामध्ये अखंड असावी, यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये कलश स्थापना करत असतो. त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या देवघरामध्ये नेहमी असा कळस मांडत असते. त्यामध्ये मी सुपारी, 1 रुपया, हळदी, कुंकू, एक फूल, थोड्याशा अक्षता वाहून तांब्यामध्ये अशा प्रकारे 5 आंब्याची पाने ठेवून यावरती पहिला नारळ जो होता तो दुसरा नारळ इथे मी मांडला आहे. पहिला नारळ थोडासा खराब झाला होता, म्हणून मी आज दुसऱ्या नारळाची इथे स्थापना केली आहे. घरातील देवासमोर आपण असा कळस मांडावा किंवा देवाचं कोणतंही व्रत करावं. आपल्या घरामध्ये किती छान त्याचा उत्साह, ऊर्जा, एक नवीन चैतन्य, अगदी आनंदी वातावरण होऊन जातं. काय माहीत नाही, परंतु देवाचं कोणतं सुद्धा कार्य केलं तर आपल्याला त्याचं फळ हे कायम भेटतच असतं. आज मी इथे कळस स्थापना केली आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. व व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.